टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड. मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन व्लॉग. तर येस, आता मी आलेले आहे ऑफिसवरून आणि म्हणलं बघू आता मी काय करणार आहे, मला माहीत नाही आहे. तर म्हणलं चला व्लॉगला स्टार्ट करूया आणि मी काय काय करते आहे आत्ता ऑफिसवरून आल्यानंतर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. काल खूप पाऊस झालेला आहे. आज आहे 4 तारीख आणि 3 तारखेला खूप पाऊस झाला. आमच्या इथे पुण्यात पण खूप पाऊस होता आणि छान क्लायमेट झालं होतं, असं मस्त असं छान पावसाचं मस्त वाटत होतं. तर आज पण तसंच क्लायमेट होतं. आणि इथे आलेले आहे सॉफ्टीचे एक्झाम्स चालू आहेत, त्यामुळे सॉफ्टीचे चाललेले आहे, स्टडी चालू आहे सॉफ्टीचा. तर म्हणलं चला आता मी काय व्लॉगिंग म्हणजे आज काय करणार आहे ते मला माहीत नाही आहे, आयडिया नाही आहे. तर म्हणलं चला मी आज तुमच्यासोबत शेअर करते की मी आता इथून पुढे काय काय करणार आहे. व्लॉग स्टार्ट केला आहे. तर चला व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि बघूया आपण काय काय करतो आहे आत्ता ऑफिसनंतर आल्यानंतर. तर आत्ता वाजलेत ऑफिसवरून येऊन तसा मला बराच वेळ झाला, मी 6 वाजता येते. तर आत्ता वाजलेत पावणे 7:30 वाजलेत. तर म्हणलं चला बघूया आपण काय काय करतो आहे, म्हणून ब्लॉग स्टार्ट केला. स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. इथे चालू आहे सॉफ्टीचा स्टडी. खूप सिरियसली करते ती खूप सिरियसली टेन्शनने अभ्यास करते, कारण उद्या कुठला पेपर आहे सॉफ्टी? मॅथ्सचा पेपर आहे, हार्ड पेपर आहे उद्या. नाही अजून 10 तारखेपर्यंत सॉफ्टीचे एक्झाम्स आहेत. आणि इथे आहे मायशू पण दाखवते. मायशू पण अभ्यास करते, दीदीचे सगळं कंपॉस बॉक्स वगैरे घेऊन ती लिहिते आहे त्या डोअरवर, सेफ्टी डोअरवर. तर मी आत्ता तेच म्हणत होते की मम्मी सासूबाई म्हणत होते की कोण लिहिलं आहे, सॉफ्टीनेच लिहिलं असणार आहे. पण आता कळले की ते सॉफ्टीने नाही लिहिले, ते लिहिते मायशू. आणि आम्ही उगाच सॉफ्टीला बोलत होतो की सॉफ्टी डोअरवर लिहून ठेवते, पण ते डोअरवर लिहिते सॉफ्टी नाही, तर इथे मायशू लिहिते डोअरवर. बघा इथं 6-1चं टेबल चालू आहे. तर चला आता बघू मी काय करते, पुढे भेटते तुम्हाला. हे मी बनवते मसुराच्या डाळीची आमटी शेवगा टाकून. मी आत्ता शेवगा नाही टाकणार आहे, शेवगा नंतर टाकणार आहे मी डाळ शिजल्यावर. आणि मग त्याच्यानंतर एक शिट्टी घेणार आहे, नाही तर तो खूप जास्त गाळ होतो. त्याच्यामुळे इथे आता मी बनवते मसुराच्या डाळीची आमटी. बरोबर इथे भात ठेवला आहे, एकीकडे कुकर होतो आहे आणि एकीकडे भात ठेवला आहे. तर मी बाकीची कामं करते तोपर्यंत. काय करते मम्मी तू? कपडे टाकते, कपडे धुतले जातात. सॉफ्टीचेच कपडे जास्त असतात, लहान पोरीच्यावर कपडे खराब करतात. मम्मी को बोली मम्मी मैं मार्केट जा रही, कुछ बोले भी नहीं कि मम्मी ने आगे भाग के
फ्रेंड्स, तर आत्ता आमचं जेवण वगैरे झालं आहे. 11 वाजलेत. बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत माझी. माझं असतं ऑफिसवरून आल्यावर जी काही कामं होती ती आज मी केलेली आहेत. आणि फ्रायडे आहे आज, तर उद्या सॅटर्डे एकच दिवस मग सुट्टी आहे, वीकेंड चालू आहे. तर आता उद्या आहे सकाळी ऑफिस, परत बॅक टू रुटीन जे काही आहेत कामं ती. तर असा होता माझा आजचा व्लॉग. मी सोप्या पद्धतीने जी भाजी केली आज, पालेभाजी, तर आम्ही त्याला चवळीची पालेभाजी म्हणतो. आता तुमच्याकडे काय काय बहुतेक ठिकाणी त्यांना ते तांदूळचा पण म्हणतात, तर आम्ही त्याला चवळीची भाजी म्हणतो. तर ती आज छान प्रकारे केली आणि त्याच्यासोबत भाकरी, तांदळाची भाकरी खूप छान लागते, किंवा ज्वारीची पण भाकरी त्याच्यासोबत खूप छान लागते. मस्त असं टेस्ट येतो त्याच्यासोबत भाकरी आणि ती भाजी. फेवरेट आहे माझी. तर मेथी पालकपेक्षा जास्त फेवरेट आहे मला, ती आवडते ती खूप, चवळीची भाजी. तर असं छान सिंपल असा आजचा जेवणाचा बेत होता. तर हा होता माझा आजचा व्लॉग. आणि असं असतं माझं ऑफिसवरून आल्यावर ही सगळी माझी कामं असतात डेलीची. त्याच्या मायशूला भरवणं, जी स्वयंपाक करणं आणि बाकीचं सगळं. तर असं असतं ऑफिसवरून आल्या की बाकीच्या गोष्टी करायच्या. आणि उद्या सॅटर्डे, तर उद्या आहे सॉफ्टीला सुट्टी स्कूलला. तर आता तिच्या जुनी स्कूल ॲक्च्युली तिची स्टार्ट आहे, त्याच्यामुळे तिला सॅटर्डेला सुट्टी आहे इथे. म्हणजे इथे सुट्टी असायची आता सॅटर्डेला, बट तिच्या न्यू स्कूलमध्ये तिला सॅटर्डेला सुट्टी नाही आहे. तिथे पण तिला स्कूल्स आहेत. तिच्या ऑलरेडी 1 एप्रिलपासून दुसरी जी आम्ही स्कूल चेंज केलेली आहे ती ऑलरेडी चालू झाली आहे, बट आम्ही तिला पाठवत नाही आहे कारण इथे एक्झाम स्टार्ट आहेत. तर आम्ही 10 दिवसाचं त्यांच्याकडनं लेटर सबमिट केलं आहे स्कूलमध्ये. तर असं आहे सगळं. आता जाईल ती, मग 10 तारखेला पेपर संपतात, मग ती 11 तारखेपासून परत सेकंड क्लासला जाईल आणि न्यू स्कूलमध्ये जाईल 11 तारखेपासून. 10ला इकडचे पेपर संपले की नवीन परत स्कूल चालू तिची. आणि तिचं आता बुक्स वगैरे आणायला जायचे, बुक्स घ्यायचे, युनिफॉर्म घ्यायचा आहे. तर बघू उद्या वगैरे सगळं गोष्टी करायला लागतील त्या, कारण वन वीकच ऑलरेडी राहिलेला आहे आणि सेकंडमध्ये गेली सॉफ्टी. तर सुट्टी नाही आहे तिला ह्यावेळेस, व्हॅकेशन जास्त नाही आहे, 1च मंथचा व्हॅकेशन तिला मिळणार आहे. तर दॅट्स इट गाईज, हे होतं आजचा व्लॉग. तर आज माझं थोडंसं स्कूलमध्ये गेल्यामुळे स्कूलमध्ये एक ॲप त्यांचं इन्स्टॉल करायचं होतं, ते सगळं केलं ऑफिसमधून. सकाळी दुपारी लंच ब्रेकमध्ये गेले होते आणि हे सगळं करेपर्यंत आज दिवस थोडासा हेक्टिक गेला. तर दॅट्स इट, हा होता माझा आजचा व्लॉग. आणि सिंपल जेवण केलं होतं, छान सिंपल असं. मम्मीचं कैरीचं लोणचं खूप फेवरेट आहे आमचं, मी खूप भारी बनवते ते, कैरीचं लोणचं बनवते ते. मी नक्की त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला, हा व्लॉग मी इथेच थांबवते आणि तुम्हाला वाटते छान छान नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया छानशा एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.